आमटी आणि भाकरीच्या महाप्रसादासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र आगडगाव येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये आज जे आहे आमरसाचा बेत असल्याचं पाहायला मिळत आहे। धोंडे जेवण खरं तर या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी जर बघितलं तर या ठिकाणी आमरस बनवण्यात येतो आहे। आपल्यासोबत या ठिकाणी देवस्थानचे ट्रस्ट आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, किती या आमरसाची आहे क्वांटिटी आणि काय नेमके आजचं नियोजन आहे? महाप्रसाद कसं आहे? हिंदू धर्मामध्ये 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो आणि या अधिक मासामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत आहे की जावयांना धोंडे खाऊ घालतात आणि मग हे धोंडे खाऊ घालतात। त्या धोंड्याचा पहिलाच दिवस या ठिकाणी अधिक मासाची सुरुवात होते आणि आगडगाव काळभैरवनाथ देवस्थानाने असं ठरवलं की पहिल्याच दिवशी आपल्याला इथं धोंड्याचं जेवण द्यायचं। परंतु उन्हाळ्याचा सीझन संपत चाललाय आणि म्हणून आंब्याचा सुद्धा या ठिकाणी दरवर्षी आमरस देत असतो। म्हणून दोन्ही एकत्र दुग्ध शर्करा योग या पद्धतीने आपण पुरणपोळी बरोबर धोंडे आणि त्याचबरोबर आमरस अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं। या आमरसासाठी या ठिकाणी जवळजवळ आपण 3,500 किलो आंबे आणले। आंबे आणल्यानंतर आज या ठिकाणी जो रस तयार झाला, जवळजवळ मोठमोठे पातेले जर धरले तर 17 ते 18 पातेले या ठिकाणी तयार आहेत आणि 18 पातेले तयार आहेत। जवळजवळ हा 20 ते 22 हजारांना पुरेल एवढा आमरस या ठिकाणी तयार केलेला आहे। आणि हे काळभैरवनाथ देवस्थानचं अन्नदान म्हटलं की यांच्यात जसं म्हणतात ना, एखाद्या माणसाला एखादा कार्य करायचं की त्याच्या अंगात येतं, तसं आमच्याही असं कार्य करायचं म्हटलं ना अंगात आल्यासारखं होतं आणि उत्साह वाढतो। त्या पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत। एकूण जर बघितलं तर जवळपास 3,000 आंब्यांचा रस जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि 500हून अधिक जे जावई आहेत त्यांना धोंड्याचं जेवण आणि महाप्रसाद जो आहे तर तो भाविकांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलाय। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, आगडगाव, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।